घेऊन जायचंय। आपली बस मेन गेट जवळ वाट बघते। बस संपूर्ण भरल्यानंतरच बस सोडली जाईल याची सर्व संघाच्या व्यवस्थापकांनी नोंद घ्यायची आहे। इक्का दुक्का खेळाडूंसाठी बस सोडली जाणार नाही। सर्वांनी एकत्रित जायचंय आणि आपलं काम आहे आयोजकांना आपण मदत करायची आहे। या क्रीडानगरीमध्ये आपण 4:30 वाजता दाखवायचे। 4:30 वाजता आपल्याला फर्स्ट कॉल दिला जाईल आणि आपण 5 वाजता पहिली चढाई सुरू करणार आहोत। आजचे शिल्लक जे सामने ते उद्या सर्वप्रथम खेळवले जातील आणि त्यानंतर उद्याचे सामने अकॉर्डिंग टू फिक्चर्स आपण खेळवणार आहोत याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे। आज ज्या पुरुष आणि महिला संघांचे सामने झालेले नाहीत ते सामने सर्वप्रथम उद्या खेळले रन करतील याची सर्व संघाच्या व्यवस्थापकांनी नोंद घ्यायची आहे। ज्या संघांचे सामने नसतील त्यांनी भोजनगृहाकडे जायला हरकत नाहीये। व्यवस्थापक आपल्या टीम्सना जिथं आहे त्या ठिकाणी घेऊन जायचंय आणि बसमध्ये बसल्यावेळी सर्व खेळाडू पुरुष आणि महिला आपण एकत्रित बसा। वाहतूक विभागामध्ये काम करणारे आमचे सर्व सदस्य आपणास सूचित करण्यात येत आहे। पाठी ठाणे शहर जिल्हा यातील सर्व जे पदाधिकारी मंडळी आहेत आणि सदस्य मंडळी आहेत ते अभिनंदनाचे पात्र आहेत। त्यांना नेतृत्व प्राप्त झालेलं आहे, मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे। श्री संजय वाघुले साहेबांचं जे अध्यक्ष आहेत भारतीय आम्ही त्यांना थँक्यू बोलू इच्छितो। एक दिमागदार देखणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन मुख्यमंत्री चषकाच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी
कडरसिको सुरू असलेले पुरुषांचे आणि महिलांचे सामने आजच्या सत्रातले शेवटचे सामने आहेत. ज्या संघांचे सामने समाप्त झाले असतील किंवा जे संघ सामन्याची संबंध उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत. या ठिकाणी 5 वाजता आपण सामने सुरू करणार आहोत आणि उद्या आपली भेट होणार आहे. भारतरत्न स्वर्गीय पंतप्रधान अटल दर्शन आणि आदित्य. तुमची फार मोठी जबाबदारी राहील, एक लक्षात ठेवायचं आहे, कारण की कोणताही फंक्शन राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला संघाची निवड केली जाईल आणि महिला समिती जी आहे, निवड समिती आहे, त्या आहेत श्रीमती शकुंतला खटावकर, अर्जुन पुरस्कार विजेत्या. महाराष्ट्राचं ते प्रशिक्षक म्हणून कामगिरी पार पाडणार आहेत. पुरुष विभागामध्ये आमची निवड समिती सदस्य आहे श्री रमेश भेंडीगिरी, श्री प्रमोद म्हात्रे, श्री राम भोईर आणि श्री नवनाथ लोखंडे. माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडानगरीमध्ये आपण उद्या भेटणार आहोत.